नमस्कार, मी गणेश आपल्यासोबत न्यूज 24 महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत। 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात एक दिवसीय अधिवेशन बोलवण्याची शक्यता। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा धक्का बसला होता। येथे भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 पैकी केवळ 1 जागा जिंकता आली। भाजपच्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे या ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाल्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले। या परिस्थितीमुळे विधानसभा निवडणुकीसाठी सरकार सतर्क झाले आहे। विशेषतः मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय असताना आगामी निवडणुकीत सरकारला आता कोणतीही चूक नको आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणाला आणखी गती दिली आहे। हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद व्हावी या मागणीसाठी त्यांनी जोर लावून धरला आहे। 1881च्या ब्रिटिश जनगणनेत मराठवाड्यातील बहुसंख्य मराठ्यांची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली होती, परंतु त्यानंतरच्या जनगणनेत त्यात बदल झाला। मराठा समाजाला 1881च्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, जेणेकरून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकेल, अशी जरांगे पाटलांची मागणी आहे। हे प्रकरण सोडवण्यासाठी शिंदे सरकार आता निर्णायक पावले उचलण्याची तयारीत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा आधार मिळू शकेल। या मुद्द्यावर राजपत्राचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने यापूर्वीच तेलंगणाचा दौरा केला आहे आणि आता त्याच्याच अंमलबजावणीच्या दिशेने काम सुरू आहे। 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलवले जाण्याची शक्यता असून त्यात या मुद्द्यावर महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारसाठी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो, कारण मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा असून गेल्या वेळी महायुतीला येथे 28 जागा जिंकल्या होत्या। येत्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा निर्णायक भूमिका बजावू शकतो, त्यामुळे शिंदे सरकार प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलत आहेत असे पाहायला मिळू लागले आहे। तरी तुम्ही पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र।